तेव्हा मी 1.5-2 वर्षाची असताना मी संस्थेत दाखल झाले होते. भर रस्त्यात भर पावसामध्ये सापडले होते. आता मी हे वास्तव स्वीकारलं आहे की चला ह्या जगात आपल्याला कोणीच नाहीये, पण कोणी नाहीये तर अनाथ म्हणून नाही जगायचं, तर स्वतःची आई बाप स्वतःचे स्वतः व्हायचं. पण ज्या दिवशी मी संस्था सोडली त्यावेळेस तुम्ही विचार करा सर, माझ्या अंगावर फक्त एक ड्रेस होता, माझी एक बॅग होती आणि संस्थेने माझ्या हातावर ₹5 अनंताचं फूल देऊन मला सोडायला सांगितलं. संस्था सोडली म्हटल्यावर मी पुन्हा एकदा अनाथ झाले सर. तो दिवस माझ्यासाठी काळा दिवस असेल. मग मी शेवटी रेल्वे स्टेशनवर राहिले, पडेल ते कामं केले. माझ्यावर तिथे खूप वाईट प्रसंग आला सर, खूप वाईट. माझ्यावर अक्षरशः रेप झाला असता, पण मी वाचले. रेल्वे स्टेशनच का निवडलं असेल सर, तर कुठलाही अनाथ मुलगा पहिलं त्याच्या आश्रमातनं बाहेर पडल्यावर त्याच्या पोटाची सोय बघेल ना सर. पडलेलं अन्न होतं ना सर, ते सुद्धा मी खाल्लं. पोळीचा तुकडा होता ना आणि ती मटकीची उसळ मला आजही आठवते, त्याला आंबट वास येत होता सर, ते मी खाल्लेली आहे. तिथे रेल्वे स्टेशनवर तिथे संडास बाथरूम बांधलेलं आहे, पण माझ्या वेळी मी एकच ओढणी एकच ड्रेस, मी रोज तोच ड्रेस घालायचे, रात्री आंघोळ करायचे गार पाण्याने त्या नळाच्या खाली, आणि मी माझं दिवसाचं तिथे संडास धुवायचे कामं करायचे. ह्या जगात आपलं कोणीच नाही, मग आपण आत्महत्या करू. कारण का तसंही आपल्याला रेप झालं तर कोणी विचारणारं नाही, माझी दखल कोणी घेतली असती सर. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की महिला दिनानिमित्त आपण एक सिरीज चालवतोय आणि त्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचे आपण मुलाखती घेतोय, पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहेत अमृता करवंदे मॅडम. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. मॅडम, विषय सांगायचं झालं तर मॅडमला एक उपाधी देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेलीच आहे, अनाथ आरक्षणाच्या जनक. मॅडम स्वतः अनाथ आहेत. आई वडील त्यांना माहीत नाहीत. अनाथ आश्रमातच त्यांचं बालपण गेलं. परंतु मी अनाथ आहे ही गोष्ट धरून न बसता अनाथांची माय, एक माय तर गेली, परंतु आता अनाथांची माय म्हणून अमृता मॅडम उभ्या आहेत. त्यांनी आरक्षण अनाथांसाठी आणलं, पण ते आरक्षण आणलं म्हणजे असं नाही की बाजारात गेल्या, पैसे दिले आणि विकत घेऊन आल्या. त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील 5-7 वर्ष घालवले, मंत्रालयात खेट्या घातल्या. कुठे कुठे त्यांना जावं लागलं असेल तो भाग वेगळा आहे, तर आपण मुलाखतीमधून जाणून घेऊ. परंतु त्यांच्या या कामामुळे त्यांना भरपूर पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि या पुरस्कारासोबतच 2017-18 मध्ये त्या NSSच्या ब्रँड ॲम्बॅसिडरसुद्धा होत्या. युवा दर्पण पुरस्कार त्यांना राज्यपालांच्या हस्ते मिळाला. झोंता हा पुरस्कार इंडिया आणि बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जातो, इंटरनॅशनल पुरस्कार आहे. तो सुद्धा मॅडमला त्यांच्या या कामासाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर NREDD हा पुरस्कार देखील हैदराबादमध्ये त्यांना दिलेला आहे. हा देखील पुरस्कार इंटरनॅशनल पुरस्कार आहे. त्याच्यानंतर सरस्वती सन्मान पुरस्कार जो बनारस हिंदू युनिव्हर्सिटी देते, तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकमत सखी पुरस्कार हा पुरस्कार देखील मॅडमला मिळालेला आहे. आणि याच्यासोबत महाराष्ट्रातले 100पेक्षा जास्त पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. आणि आत्ता नुकताच मॅडमला एक पुरस्कार जाहीर झालेला आहे, तो फिक्की संस्था, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचा YFLO दिल्ली, ज्याच्यातून यंग अचिव्हर अवॉर्ड दिला जातो, आणि तो पुरस्कार त्यांना रजनीकांत यांच्या हस्ते मिळणार आहे. जे रजनीकांत यांच्या हस्ते जो पुरस्कार मिळतोय त्याची व्हॅल्यू काय असेल हे आपण, म्हणजे पैशामध्ये व्हॅल्यू नाही आहे, रजनीकांत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळतो. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 2020 मध्ये त्यांची STI म्हणून पण सिलेक्शन झालं होतं. ते MPSCची तयारी करतायत आणि MPSCची तयारी करत असताना अनाथांवरती काय अन्याय होतोय आणि अनाथांना रिझर्वेशन असलं पाहिजे ही संकल्पना त्यांना सुचली. त्यानंतर त्यांचा आता रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं. म्हणजे हा सगळा उपद्व्याप करत असताना मॅडमनी महाराष्ट्राला हे रिझर्वेशन मिळवून दिले. आणि हैदराबाद असेल किंवा उत्तराखंड असेल, हे स्टेट मॅडमला त्यांच्या राज्यामध्ये अनाथांना रिझर्वेशन मिळावं म्हणून मॅडमला बोलवत आहेत, मॅडमचा सल्ला घेत आहेत आणि त्या बॉडीवरती मॅडमला त्यांनी घेतलेला आहे. मॅडम, तुमचं पुनश्च एकदा वास्तव कट्ट्यावरती स्वागत. हा काहीतरी बोलत होते. शासनाच्या महिला बाल विकास सल्लागार समितीवर पण माझी निवड आहे. क्या बात आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुमची दखल घेतली. पण मॅडमने बोलता बोलता हे सांगितलं की त्यांना फक्त राज्यापुरतंच आरक्षण नाही, तर त्यांना केंद्रातून आरक्षण आणायचं आहे. आणि तुम्ही जर आजपर्यंत जे कुणाला शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं महाराष्ट्रात, तुम्ही निश्चित केंद्रामध्ये करू शकता. मॅडम, आज महिला दिनानिमित्त आपण आपली मुलाखत घेतोय.
खरं तर अजूनही महिला तसं पाहिलं तर जसं तुम्ही अनाथांसाठी रिझर्वेशन दिलं तसं महिलांसाठी देखील आपल्याला रिझर्वेशन द्यायची गरज पडली आणि ते रिझर्वेशन आहे. सो अजूनही महिला मागे आहेत, म्हणून हा महिला दिन साजरा करायची गरज आहे. आपण हे रिझर्वेशन कसं मिळवलं, तुमचा स्पर्धा परीक्षेतील प्रवास या गोष्टीकडे येणार आहोतच, परंतु इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट वेदना सहन करावं लागल्या, कारण एक अनाथ म्हणूनच तुम्हाला आजपर्यंत सांभाळलेलं आहे. कितीही नाकारता येणार नाही ही गोष्ट. शेवटी तुम्हाला संस्थेने सांभाळलेला असेल, कुणी सांभाळलेलं असेल, तरी तुमच्या डोक्यावरती अनाथ हा जो ठपका होता तो होताच, आणि तुम्ही तो आता दूर करत आहात. तर आता तुमचं बालपण जे आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुमचं बालपण गेलं? नमस्कार. माझं बालपण हे संस्थेत गेलं. साधारण आपण विचार करतो ना, की एक आपल्या फॅमिलीतलं मूल आणि एक बालपण म्हणजे माझं स्वतःचं संस्थेत गेलेलं बालपण, ह्याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर निश्चित तुम्हाला कळेल की संस्थेतल्या मुलाचं संगोपन कसं होतं आणि घरात घडलेल्या मुलाचं संगोपन कसं होतं. तर आता मी ज्या संस्थेत होते, अर्थात माझं बालपण थोडंसं छान गेलं. थोडंसं म्हणजे जे कमी असतात, कमी भासत असते आईवडिलांची, ते आजही भासते. पण माझं थोडंसं म्हणजे सगळ्यांसमवेत असं असतं ना, की कधी म्हणजे आजारी पडले तर निश्चितच मला ज्या वयात कळत होतं की मला कोणीच नाही आहे, तर त्या वयात मला जाणवलं की माझे आईवडील पाहिजे होते इथे मला लक्ष द्यायला, किंवा मला असं गोंजारलेले मायेची थाप पाहिजे होती. पण त्यावेळेस ते मला मिळालं नाही. तर निश्चितच ती खंत आहे मनामध्ये. पण संस्था ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे, कारण शेवटी आमच्यासाठी तेच आमचं घर आहे आणि त्याला नाकारून नाही चालत, आणि वास्तव म्हणजे नाकारलं नाही पाहिजे. तर अर्थात संस्थेचे जे आम्हाला संचालक सांभाळत होते, ताई आप्पा असतील, तिथल्या मोठ्या ताई असतील आमच्या, तर त्यांनी माझं बालसंगोपन हे निश्चित छान संस्कार केले आणि छान आमचं सगळं चाललं होतं. म्हणजे छान शिस्तीत आणि सगळं व्यवस्थित एक रुटीन असतं ह्याच्यात. आपल्या घरामध्ये तसं नसतं, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने चालतं आणि संस्थेतलं बालपण हे खूप वेगळ्या पद्धतीने असतं. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही संस्थेत दाखल झाला? साधारण मला हे सुरुवातीला माहिती नव्हतं, पण जेव्हा मला कळलं की मी शोध घेतला की मी किती वर्षाचे होते, तेव्हा मी 1.5-2 वर्षाची असताना मी संस्थेत दाखल झाले होते. मला काहीच कल्पना नव्हती आणि मला हेही माहिती नव्हतं की मला कोणी सोडलंय, ते खरंच माझे वडील आहेत का, आई आहे का. आई तर ऑब्व्हियसली नव्हती, मृत्यू झालेला होता. त्याच्यानंतर मला हे कळलं की वडिलांचाही मृत्यू झालाय आणि त्याच्यानंतर ज्यांनी मला सोडलं ते एक म्हणजे मी भर रस्त्यात भर पावसामध्ये सापडले होते आणि ते कोणीतरी प्रचारक होते का एक समाजसेवक असतील, त्यांचे म्हणजे त्यांच्या मनाचा आवाका त्यावेळेस खूप मोठाच असेल असं म्हणावं, की त्यांनी आम्हाला रस्त्यावर न ठेवता एक आश्रय दिला एका संस्थेत आणि आमचं बालपण तिथे एक चांगल्या आश्रयाखाली आम्ही गेलो, की रस्त्यावर न राहता, वाईट मार्गाला न राहता, निदान आमच्यावर तोडके मोडकं का होईना एक चांगलं प्रेम मिळत गेलं आणि चांगले संस्कार घडत गेले. तर मला ते आठवत नाही की म्हणजे मला कोणी सोडलं, काय सोडलं, पण ज्यांनी सोडलं त्यांचे उपकार आहेतच. त्यांचा कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला? मी केला शोध घेण्याचा प्रयत्न, पण तेव्हा मला सगळं कळालं की कसं असतं की एक शासनाचा नियम आहे. तुम्ही जेव्हा संस्था सोडताना तर तुम्हाला संस्थेमध्ये असं सांगितलं नाही जात की तुमची हिस्ट्री काय आहे, कसं आहे, कारण त्याला पोलीस बॅकग्राऊंड असतो. मग ते पूर्ण छाननी करत प्रकरण तुमच्यापर्यंत येतं. महिला बाल विकास असेल, जिमावा असेल, म्हणजे जिल्ह्याच्या लेवलला, तालुक्याच्या लेवलला, आणि असं सगळ्या गोष्टी घडत घडत आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जर सापडलं असेल एखादं बालक तर त्याची तिथे नोंद होते. मग पोलीस, काही जण आता आपण म्हणतो की 21व्या शतकात जगतो, पण आजही ती अवस्था आहे सर, की महिलेला जर मूल झालं असेल आणि त्यात जर मुलगी झालेली असेल तर मुलगी नको असते. मग ते हॉस्पिटलमध्ये सोडून जाणं, मग ती बेवारस मूल संस्थेने आणणं, मग अशा सगळ्या गोष्टी कदाचित त्याही वेळेस घडतायत, आजही घडतायत आणि त्या भविष्यात घडत राहतील. हे दुर्दैव आहे. तर माझ्या बाबतीत सेम तसंच झालं की मी कोणाला तरी सापडले, त्यांनी मला संस्थेत दाखल केलं आणि त्यांचंच नाव मला पुढे दिलं गेलं. तर अद्याप मला माझी जी हिस्ट्री कळाली तर त्यात मला असं सांगितलं की तुझे आईवडील आणि कोणीच तुझे पालक आले नाहीत आणि तुझ्या पालकांचा मृत्यू झालेला आहे आणि मुळातच त्यांना कॅन्सर होता वाटतं, असं मला सांगितलं गेलं संस्थेकडनं.
पण मी कधी त्या डीपली जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं खोल संशोधन करतो तेव्हा त्याचा जास्त त्रास आपल्याला होत असतो. मग आता मी हे वास्तव स्वीकारलं आहे की चला ह्या जगात आपल्याला कोणीच नाहीये, पण कोणी नाहीये तर अनाथ म्हणून नाही जगायचं, तर स्वतःची आई बाप स्वतःचे स्वतः व्हायचं. क्या बात आहे. हे मी ठरवलेलं आहे. नक्कीच. आणि किती वर्ष काढले तुम्ही संस्थेमध्ये? साधारण वयाची 18 वर्षापर्यंत संस्था ठेवते आपल्याला. ओके. आणि 18 वर्षानंतर एक तुम्हाला पर्याय असतो की तुम्ही संस्था सोडला नाहीतर तुम्ही लग्न करा. आणि बऱ्याचशा संस्था अशा असतात की ते तुम्हाला लग्न करण्यासाठी स्थळ वगैरे आणतात ओके, आणि म्हणजे संस्थाच आणते. संस्थाच आणते ओके. स्थळ. पण कधी कधी कसं होतं की जरटकुमारी विवाह पद्धत असते. बऱ्याच संस्थांमध्ये अशा गोष्टी घडतात की मुलीचं वय त्यांच्या नियमानुसार 18 वर्ष झालेलं असतं, पण जेव्हा ती मुलगी बाहेर पडते तिचं बायोलॉजिकली टेस्ट होते, म्हणजे बॉर्न मॅरो किंवा आपण जे म्हणू एज टेस्टिंग असतं ते होते, तेव्हा तिला कळतं की अरे ती 18 वर्षाची पूर्ण नव्हती झालेली. पण ते एक त्यांची प्रोसिजर असते. आता समजा माझी तारीख मला आठवत नाही किती साली हे केलं, समजा XYZ असेल, त्या साली मला धरून चालायचं की एवढे साली, मग तेवढा पिरियड मी जर 18 वर्ष पूर्ण झालेत तर माझ्यासमोर एक ऑप्शन असतं की तू लग्न कर नाही तर संसार सोड. मग मला त्यावेळेत तर काही कळत नव्हतं, सो मी 18 वर्षाची असताना संस्था सोडून दिली नियमाप्रमाणे. ओके. आणि जोपर्यंत संस्थेमध्ये होतात त्यावेळेस हो. तुमच्या शिक्षणाची कशी सोय असते? हां, अर्थात शिक्षण कसं असतं की सगळ्यांना सेम असतं, म्हणजे संस्था शिक्षण करते. ओके. 10वी पर्यंतचं शिक्षण कंपल्सरी संस्था करते, कारण वयोगट 6 ते 14 आपल्याला मोफत शिक्षण असतं बरोबर. आणि ते प्रत्येकच राज्यात आहे आणि ते आपल्याला कायद्याने मिळाले, हे आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा संस्था शिक्षण करत असते तेव्हा ती म्हणजे संस्थेला जिथं योग्य वाटेल, ज्या शाळेत योग्य वाटेल, अगदीच 10 मिनिटांच्या अंतरावर असतील किंवा काय, हे सगळं 10वी पर्यंत अर्थात संस्था जबाबदारी घेते आणि संस्था शिक्षण करते. मग ते मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, ज्या संस्थेत जी सेवा उपलब्ध असतील ते तसं करत जातात. बरोबर. आणि त्यानंतर 10वी नंतर 10वी नंतर मात्र तुम्हाला एक क्वचित, आता तो नियम बदललेला आहे, पण माझ्या वेळेस तेव्हा तो नियम नव्हता. माझ्या वेळेस मात्र फक्त माझी 10वी झालेली होती आणि 11वीला मला कुठे ॲडमिशन घ्यायचं होतं तर तेव्हा मला काहीच म्हणजे सपोर्ट नव्हता संस्थेचा, किंवा कारण त्यांची चूक नाही आहे, कदाचित ते म्हणजे नियमाला बांधील आहेत, बरोबर. म्हणून मग त्यांनी तो निर्णय घेतला असेल. 10वी पर्यंत संस्था शिक्षण देते, हो, त्यानंतर 10वी. मात्र तुमच्या पद्धतीने तुम्हाला Yes, हो, करायचं. हो. पण 10वी पर्यंत मग 11वी 12वीला तुम्ही संस्थेमध्येच राहिलात की बाहेर? नाही, मी बाहेर होते, कारण मी 18 वर्ष पूर्ण झालेले अच्छा. होते आणि मग मी संस्था सोडलेली होती. ओके. आणि संस्था सोडली म्हटल्यावर मी पुन्हा एकदा अनाथ झाले सर. म्हणजे हे मला मी प्राऊडली सांगेल, अनाथ आहे, पण ठीक आहे, मला संघर्ष खूप करावा लागला, कारण संस्थेत असताना मला एक मायेचं झोपडं होतं, आधार होता. बरोबर. 4 भिंतीच्या आत असले तरी मी सुरक्षित होते. पण ज्या दिवशी मी संस्था सोडली त्यावेळेस तुम्ही विचार करा सर, माझ्या अंगावर फक्त एक ड्रेस होता, माझी एक बॅग होती आणि संस्थेने माझ्या हातावर ₹5 अनंताचं फूल देऊन मला सोडायला सांगितलं. आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांनी तिथे विरोधही केला की ठेवू आपण मुलीला किंवा हिला पुढे शिकायचंय वगैरे. पण हे नियम, आपले शासकीय नियम एवढे जटिल आहेत की तिथे काही लोकांना हतबल होता पण येत नाही किंवा व्हावं लागतं. अशा परिस्थितीत म्हणजे आपण म्हणतो ना, धर्मसंकटात अडकतात लोक, त्या पद्धतीचं ते झालं होतं. पण माझा नाईलाज होता आणि मला संस्था सोडावी लागली आणि मी संस्था सोडून खूप अक्षरशः, म्हणजे तो दिवस माझ्यासाठी काळा दिवस असेल. म्हणजे लोकांच्या आयुष्यात, म्हणजे मुला-मुलींचा दिवस जो असतो तो 18 वर्ष सेलिब्रेशनचा दिवस असतो की एक तरुण मुलगी, आपली मुलगी 18 वर्षाची पूर्ण झालेत, तिचं एक वेगळं सेलिब्रेशन असतं. पण माझ्या आयुष्यात तो काळा दिवस होता आणि तो इतका मी की आयुष्यात कधीच विसरू शकत नाही सर. अर्थातच. म्हणजे ज्या वयात तुम्हाला अनाथाश्रमात आणलं त्यावेळेस तुम्हाला अनाथ काय असतं हे माहित नव्हतं. हो. पण ज्या वयात तुम्हाला कळत होतं आणि ज्यावेळेस खरं तुम्हाला गरज होती हो. त्याच वेळेस तुमचा सगळा आसरा काढून घेतला होता आणि त्यावेळेस तुम्हाला पोरकं केलं होतं. हो. अर्थात त्यानंतर काय केलं तुम्ही? अर्थातच त्यानंतर मी संस्था सोडली आणि संस्था सोडल्यावर माझा पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला. आणि असं म्हणता येईल, मी साध्या शब्दात बोलेल की खाली जमीन आणि वरती आभाळ होतं, बट स्काय इज नॉट लिमिट असं म्हणतो आपण. पण मी सुरू केलं आणि माझा प्रवास सुरू केला. त्याच वेळेस तिथे बरेच लोक होते ज्यांनी मला घरी नेऊन एक सहारा देण्याचा प्रयत्न केला
आणि बऱ्याच गोष्टी मी बेडरिडन पेशंटचे कामं केले. घर झाडणेपासून सगळे वेगवेगळे कामं केले. पण माझे ॲडमिशन त्यावेळेस त्या संस्थेच्या आवाक्यात होत नव्हतं आणि ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही तेव्हा ते यश आलं नाही. कारण माझं पूर्ण शिक्षण पुण्यामध्ये झालं होतं आणि सगळ्या गोष्टी पण विषय असा झाला की ते जमलंच नाही त्यावेळेस. मग मी शेवटी रेल्वे स्टेशनवर राहिले. पडेल ते कामं केले आणि अर्थात मी पुणेच्या रेल्वे स्टेशनवर राहिले शिवाजीनगरच्या आणि वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही हो, पुण्याच्या रेल्वे रेल्वे स्टेशनवरती राहिलात. स्टेशनवर होते सर. आणि अक्षरशः म्हणजे मला आजही म्हणजे ती गोष्ट आठवली तर वाईट वाटतं. तो प्रसंग आठवला तर वाईट वाटतो. मी पुणे स्टेशनवर होते, शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर होते आणि माझ्यावर तिथे खूप वाईट प्रसंग आला सर, खूप वाईट. माझ्यावर अक्षरशः रेप झाला असता, पण मी वाचले. आणि म्हणजे तिथला जो सर्व्हायवलचा जो माझा म्हणजे दिवस ढकलणं चालू होतं, हे कशाप्रकारे आणि मी रेल्वे स्टेशनच का निवडलं असेल सर, तर कुठलाही अनाथ मुलगा पहिलं त्याच्या आश्रमातनं बाहेर पडल्यावर त्याच्या पोटाची सोय बघेल ना सर. कारण बरोबर. शाळेचं रुटीन कसं असतं सर, सकाळी शाळेत जाणं, काम आपल्याला संस्थेत दिलेले नेमून कामं असतं, रुटीन करणं, 2 वेळेचं जेवण, प्रार्थना, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग माझ्यासमोरही तोच प्रश्न होता, की आज तर आपल्याला संध्याकाळचं जेवण कुठे मिळेल? आणि ते कुठे मिळेल ह्यापेक्षा कुठून आणायचं, कसं आणायचं हे गोष्टी होत्या. म्हणून मी रेल्वे स्टेशन निवडलं आणि रेल्वे स्टेशनवर मी कोणालाही असं दाखवलं नाही, की मी अनाथ आहे किंवा काय. मी असं दाखवलं, की माझी ट्रेन सुटलेली आहे, मी दिल्लीतली मुलगी आहे, माझे आई-वडील नाही आहे, असं नाही. एकाने मला त्या महिलेने विचारलं, "पण तू इथं काय करते वेटिंग रूममध्ये वगैरे?" पण मी जे वेटिंग रूमचं पडलेलं अन्न होतं ना सर, ते सुद्धा मी खाल्लं. म्हणून आज मला अन्न कोणी जर वाया घालवलं, तर मला खूप त्याची चीड येते. म्हणजे तो चतकोर पोळीचा तुकडा होता ना आणि ती मटकीची उसळ मला आजही आठवते. त्याला आंबट वास येत होता सर, ते मी खाल्लेली आहे. आणि त्यामुळे मला ते म्हणजे किंमत आहे त्या गोष्टीची, की अन्न वाया नाही गेलं पाहिजे. आणि त्याच वेळेस सर रात्रीची वेळ होती, सुनसान होतं. आज मी माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगते, की बघा आज तिथे रेल्वे स्टेशनवर तिथे संडास बाथरूम बांधलेलं आहे. पण माझ्या वेळी मी एकच ओढणी, एकच ड्रेस, मी रोज तोच ड्रेस घालायचे, रात्री अंघोळ करायचे गार पाण्याने त्या नळाच्या खाली. आणि मी माझं दिवसाचं तिथे संडास धुवायचे कामं करायचे. त्या पुणे रेल्वे स्टेशन आहे आपलं, त्याच्या मागे तो झोपडपट्टी एरिया आहे ना, बरोबर. तिथे मला एका काकूंनी मदत केली. त्यांच्या झोपडपट्टीत जायचे, त्यांच्यासोबतच मी राहायला लागले होते आणि असं दिवस माझं रुटीन सुरू झालं होतं. पण तिथे असताना रेप झाला असता माझ्यावर आणि मी खूप व्हायबल झाले होते आणि अक्षरशः मी वाचले त्या प्रसंगातनं. म्हणजे असतं ना, की ज्याला कोणीच नाही त्याला देव असतो. आणि मग मला कदाचित देवानेच वाचवलं आणि मी वाचले त्या प्रसंगातनं. पण मला जो घाम फुटला होता आणि त्या विचाराने मला असा विचार आला डोक्यात, की आज ह्या जगात आपलं कोणीच नाही, मग आपण आत्महत्या करू. कारण का तसंही आपल्याला रेप झालं तर कुणी विचारणारं नाही. माझी दखल कोणी घेतली असती सर? जरी मी अनाथ आहे, अनाथ म्हणून मला ठप्पा लागलेलाच आहे. पण माझ्यावर रेप झाला असता तर कुणी दखल घेतली असती का? काही नाही. थोडीफार फॉर्मॅलिटीज केली असती, कुठल्या संस्थेत होती, काय झालं, काय नाही. केस क्लोज केली असती. बरोबर. पण हे नशीब होतं, की मी त्या गोष्टीकडे नाही वळाले. मग दुसऱ्या दिवशी त्या काकूंना सांगितलं, की असं-असं झालं वगैरे. मग तेव्हापासून ती मला जरा जास्त सांभाळायला लागली तिथे. तिथे राहिले मी त्यांच्यासोबत. धुणी-भांडी करायचे. झोपडपट्टीचा एरिया तो स्वच्छ करायचे. खराट्याने झाडू मारायचे. सगळं टॉयलेट, बाथरूम ते सगळं स्वच्छ करायचे. मला ₹100 रोज मिळत होते. आणि ते जे रेल्वे स्टेशनवरचे दिवस होते सर, तिथे मला खायला वगैरे काहीच नव्हतं सुरुवातीला. जेव्हा मी काम करायला लागले तेव्हाच मला पैसे मिळाले. आणि हे सगळं सर्व्हायव्ह करत असताना माझं पोट भरत होतं. म्हणजे सांगायचं कारण हे, की पोट कसं भरता येईल, तर मी हे कामं केल्याशिवाय तुम्हाला कोणीच देत नाही अन्न. त्यासाठी तुम्हाला कामच करावं लागतं. बरोबर. हे मला कळलं तिथे. आणि फुकट कोणीच देणार नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट, जिथं-जिथं वाईट प्रसंग येतील तिथेही तुझा आधार तुलाच बनावा लागेल. कोणीच वाचवायला येणार नाही. आणि तिसरी गोष्ट ही आहे, की कोणाची सहानुभूती नाही घ्यायची आयुष्यामध्ये. सहानुभूती घेतली तर त्याचे उपकार आयुष्यभर असतात. अगदी. आणि मग ह्या गोष्टी मला तिथे
म्हणजे खूपच डिप्रेशन म्हणतो, आजकालच्या लोकांना सगळं असताना डिप्रेशन येतं. तर माझ्यासारख्या मुलींनी काय करायला हवं होतं? माझ्यासमोर 2 गोष्टी, मी एक तर रेल्वे स्टेशन जीव देणार असते, नाहीतर मग पण मी दुसऱ्या दिवशी जेव्हा आले रेल्वे स्टेशनवर, परत दिवसाची सुरुवात केली, तर मला येताना ते 2 अंध कुटुंब दिसलं. ते ना खेळणी विकत होतं आणि त्यांना पाय नव्हते, डोळे नव्हते, हात पण नव्हते, तरी ते आपलं घसर नसताना त्यांचं ते बसतं, त्यांनी ते चालले होते आणि हे करत होते. मग माझ्या मनात आलं, मला तेव्हा कळायचं नाही. मी म्हणायची, "बघ अमृता, तुला फक्त जगायचंय आणि ह्यांना काहीच नाहीये. हे अपंग आहेत, हे दिव्यांग आहेत, तरी हे स्वतःचं पोट भरतायत. तुला देवाने सगळं धडधाकट शरीर दिलंय. तुला तुझ्या बुद्धीचा वापर करून तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचंय. तुला शिक्षण घ्यायचंय. तू शिक्षणासाठी तुझी संस्था सोडलेली आहे आणि तुला तुझं पोट भरायचंय, तर कष्ट करून चांगल्या मार्गाने तुला हे करायचंय आणि त्यासाठी तुझी तयारी असली पाहिजे. आत्महत्या करणं तुझ्यासारख्या मुलीला शोभत नाही." हे मला त्या दिव्यांगाच्या त्या दोघांना बघून मी इन्स्पायर झाले आणि तिथून पुढे माझा प्रवास मी खूप जास्त स्ट्रॉंगली सुरू केला. बरोबर. दुःख प्रत्येकाला आहे. तीव्रता त्याची आपल्या दुःखानुसार वाढत चालते. हो सर. तुम्हालाही खूप मोठं दुःख होतं, परंतु हो. तुम्ही तुमच्या वरच्यांना न पाहता त्या अंध जोडीला पाहिलं. करेक्ट. कदाचित त्यांना जर पाहिलं नसतं, तुम्ही जर सुटाबुटात कोणीतरी समोर आलाय त्याला जर पाहिलं असतं, तर कदाचित आज तुम्ही वेगळ्याच ठिकाणी असता. बरोबर सर. म्हणजे एवढ्या याच्यामधून आज महिला दिनानिमित्त आपण जरी आपली मुलाखत घेत असलो, हो. तरी अशा कित्येक महिला असतात, हो सर. सुसाईड करतात, बरोबर. म्हणजे मोठ्या मोठ्या घरच्या असतात. का तर नैराश्य आलेलं असतं, कुटुंबातील कलह असतात, अनेक काही कारणं असतात. पण तुमची जर स्टोरी त्या महिलांनी ऐकली तर कधीच आत्महत्या करण्याचा विचार करणार नाहीत, कारण तुमच्यासारखी परिस्थिती तर त्यांच्याकडे नसेल. आणि अशा तुमच्यासारख्या कित्येक महिला असतील की त्यांच्यावरती वेळप्रसंगी काय काय प्रसंग आले असतील कोणी सांगू शकत नाही, पण त्याच्यातून सावरता आलं पाहिजे. करेक्ट. मग तुमचं बाकीचं शिक्षण कुठे झालं? सर, माझं पुणे सेवा सदनला 8वी ते 10वी शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी म्हणजे नगरमध्ये नाईट कॉलेजला शिक्षण घेतलं. तुम्ही पुण्यातून नगरला गेला? हो. तो पण प्रवास खूप खडतर होता सर. मी असंच नाही गेले. मला म्हणजे खूप संघर्ष करावा लागला. म्हणजे हे खूपच अवघड होता. पण म्हणजे नगरला पोहोचले ते पण एका मैत्रिणीच्या निमित्ताने पोहोचले. जेव्हा मी रेल्वे स्टेशनवर राहत होते तेव्हा तर काही मोबाईल नव्हता सर, काहीच नव्हतं. माझ्याकडे मोबाईल 2017-18ला मी जेव्हा MPSC करत होते तेव्हा मला पहिला मोबाईल आला माझ्याकडे. आणि आधी तर मी मित्रांचे, मैत्रिणीचेच फोन वापरायचे. त्यांच्याच फोनवर सगळं चालू होतं. पण स्टेशनवर राहत होते तेव्हा कॉइन बॉक्स होता सर. म्हणजे पिवळ्या कलरचा आणि कॉइन टाकून ते. तर माझ्याकडे आपण 8वी-9वीत सगळे असतात ना की एक स्लॅम बुक लिहून घेतात. आणि ती मात्र डायरी मी आठवणीने घेतली होती सोबत संस्थेतनं निघताना. तीच माझ्याकडे एक म्हणजे माझी एक हे होती की आठवण होती. त्यात मी मैत्रिणींचे नंबर वगैरे लिहायचे. तर मी मैत्रिणींना कॉल केला तर त्यात माझी सई नावाची मैत्रीण होती. तिने मला थोडाफार आधार दिला त्यावेळेस. पण तिच्याकडनं पण माझी व्यवस्था प्रॉपर झाली नाही. कारण का शेवटी सर तुम्ही समजू शकता की एखादी रेल्वे स्टेशनवरची मुलगी आणि एखाद्या मैत्रिणीने तिला डायरेक्ट घरी आणणं, तर घरच्यांवर काय इम्पॅक्ट होत असेल तेही कोणत्याच गोष्टीची त्यांना कल्पना नाही. मग तिच्या घरी सगळी एकदमच चौकशी झाली की कोण आहे ही मुलगी, काय. तसे मला ओळखत होते तिच्या घरचे, पण संस्थेतली मैत्रीण म्हणून ओळखत होते. पण तरीही एक डायरेक्ट घरात राहून एखाद्याच्या फॅमिलीमध्ये जाऊन राहणं हे खूप म्हणजे हे असतं ना, वेगळं असतं. तर तिच्या आईवडिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा तिने माझी बाजू खूप स्ट्रॉंगपणे मांडली. तिने माझ्यासाठी प्रयत्न केले, कुठे रूम मिळते का, कुठे तिला जॉब मिळतोय का, कुठे ॲडमिशन होतं, पण कुठेच नाही झालं. शेवटी नाईलाजाने मला नगरच्या मैत्रिणीचा सहारा घ्यावा लागला. पण तिने सुद्धा तिच्या फॅमिली अभावी मला थोडंसं सहकार्य केलं. तिथे मला नाईट कॉलेजला ॲडमिशन देऊन दिलं. मी सकाळची जॉब करायचे सर, किराणा स्टोअरला जॉब करायचे, नोवेल्टी किराणा स्टोअर. आणि नाईट स्कूल आहे, भाईसत्य नाईट स्कूल नगरचं. तर तिथे माझं 12वीचं ॲडमिशन झालं होतं. आणि 11वीला मी वनवासी प्रकल्प आदिवासीमध्ये होते, ठाणेला, पालघर ठाणेला. तळाश्री त्या भागात होते.
कारण तिथे पण मी लहानपणापासूनच एक ओढ होते की कमवा शिकवा ना. तर मी बालसंस्कार वर्ग घ्यायचे आणि वेगवेगळ्या पाड्यांवर जायचे, त्यांची भाषा शिकायचे, त्यांना कसं मुख्य प्रवाहात आणता येईल हे काम करायचे. म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवायचे. हे असं करत करत मी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. ओके. आणि शिक्षण पूर्ण करत असताना मला जाणवलं की नुसतं शिक्षणच नाही, त्यासोबत तुझी आयडेंटिटी पण असली पाहिजे. मग मी थोडीशी तिथे एक संघर्ष सुरू झाला की अरे, मला लोकं विचारायचे की शाळेत म्हणजे तुझं ॲडमिशन ओपनमध्ये आहे. मग कसं काय, म्हणजे कोणतेच कागदपत्र नाही आहे किंवा काही नाही आहे. मग हे सगळं शिक्षण माझं ओपनमध्ये. म्हणजे अक्षरशः रिझर्वेशन तुम्हाला कुठे? महिला असून महिलांचं रिझर्वेशन नाही मिळालं आणि कोणत्याही म्हणजे अनाथ असल्यामुळेच मुळातच जातीचा उल्लेख नाही, धर्माचा उल्लेख नाही आणि कुठेच कोणत्याच टेक्निकली अडचणी माझ्यासमोर खूप होत्या तेव्हा. आजही आहेत, पण खूप म्हणजे संघर्ष केला त्यावेळेस आणि असं करत करत माझं 12वी इकॉनॉमिक्स, BA इकॉनॉमिक्स, MA इकॉनॉमिक्स, क्या बात आहे. MBA HR, सेट इकॉनॉमिक्स आणि प्लस आता PhDचा इंटरव्ह्यू दिला आणि MPSCच्या बऱ्याच मी 6 म्हणजे कंबाईनच्या 3 मेन्स, राज्यसेवा 3 मेन्स आणि ॲज अ रेव्हेन्यू असिस्टंट जे काही पुढे मी अचिव्हमेंट करत आहे ते करत राहील आणि PhDचा इंटरव्ह्यू माझा नुकताच पार पडलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे एक वेळ अशी होती की शिक्षण मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती सर. शिक्षणासाठी काय काय भोगलं हो. तुम्ही ते तुम्हाला माहिती आहे. हो सर. आज तुम्ही 2-3 सब्जेक्टमध्ये डिग्री करताय, हो. PG करताय, PhD करताय, MPSC मधून पोस्ट काढताय. ही फक्त तुमची जिद्द होती आणि करण्याची ताकद तुमच्यात होती म्हणून तुम्ही केलं. ते प्रत्येकाला शक्य नसतं. आपण तुमच्या प्रवासाकडे परत येऊयात. हो. परंतु तुम्हाला जसं मी सुरुवातीला म्हणलं अनाथ आरक्षणाच्या जनक. हो. हे आरक्षण अनाथांना मिळालं पाहिजे. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? हो सर, तो खूप कळकळीचा मुद्दा आहे. कसं झालं की मी शाळेत माझं ॲडमिशनच मुळात ओपनमधून झालं. बरं. तर माझ्यासोबतचे इतर मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांना पैसे खूप कमी लागायचे ॲडमिशन घेताना. 2-3 हजारात त्यांचं काम व्हायचं. मला मात्र 5,000, 7,000, 10,000 अशी फी आणायची. म्हणजे ज्याला देण्यासाठी कोणी होतं त्याला त्याला पैसे कमी लागायचे. तुम्हाला देणारच कोणीच नव्हतं. त्यामुळे मला पैसे जास्त लागायचे. पण विषय कसा असायचा की मग ते एक कंपॅरिझन व्हायचं ना, की अरे तुला सगळं आहे आणि मला नाही. मग आमच्यात थोडेसे वाद व्हायचे की असं का बाबा? मग मी एक दिवशी कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन BAच्या वेळेस मी चौकशी केली आणि त्यावेळेस मला कळलं की तुला इथे कास्ट नाही आहे. म्हणजे रिझर्वेशन घेण्यासाठी तुला एक महिलांचं बेनिफिट घेण्यासाठी तुला ते कागदपत्र असावे किंवा तुला जातीचा उल्लेख असावा. तू कोणत्या धर्माची, इथं काहीच नाही. हे तुझं सगळं फक्त नाव आहे. बाकी तुझं काहीच नाही. सगळं डॅश आहे आणि जन्मतारीख आहे तेवढंच. मग त्याच्या ह्याच्यावर तुला कोणता बेनिफिट देऊ आम्ही? बरोबर. मग तेव्हापासून तो जो संघर्ष एक मनात खंत बसली की अरे, मग माझ्यासारख्या मुली काय करत असतील, म्हणजे बाकीची अनाथ मुलं काय करत असतील आणि मग ते जर बाहेर पडलेत, मग ते शिकलेत का नाही, मग ते कुठे गेले, ते काय करतात, हे मला रात्र मला मी जेव्हाही जॉबला जायचे, शाळेत, मला हे प्रश्न मनात असे म्हणजे खंत वाटायची की मग माझ्यासारख्या मुलांचं काय? जर मलाच ही एवढी अडचण येत आहे, मी जर शिकलो, ती प्रत्येकाला तीच अडचण येत असेल, मग त्यांनी काय केलं? मग मी खूप अक्षरशः महिला बाल विकास, समाज कल्याण ऑफिस, कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, तलाठीचं ऑफिस इथपासून मी सगळीकडे छाननी केली, पण कुठेच काही नाही सापडलं. आणि जेव्हा मी हे अभ्यास करत मी MAला ॲडमिशन घेतलं पुणे विद्यापीठामध्ये, तर मला तो किस्सा आठवतो सर की तिथं एंट्रन्स द्यावी लागते आणि मी 5 डिपार्टमेंटच्या एंट्रन्स दिल्या होत्या आणि 5ही एंट्रन्समध्ये माझं नाव होतं. पण जेव्हा मी रिझल्ट आला आणि मी ॲडमिशन घ्यायला गेले ना सर, तेव्हा माझ्याकडे 11,000 म्हणजे 20,000 फी मागितली MAच्या ॲडमिशनला, कारण ओपनमध्ये. आणि मला हे लिंक लागलीच नाही की एवढी फी कशासाठी. मग मी जेव्हा फायनल ह्याला विचारलं की एवढी फी, मग ते म्हणे की बाळा मग तुला कशात बसवणार आम्ही, त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन नाही आहे. मग तू तुझं दाखले आण, जातीचे हे आण, ते स्कॉलरशिप तुला देतो त्यात आम्ही बसू. पण नियमच नव्हता काही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझं तिथे खंतच की माझं ॲडमिशन पुणे ह्याला विद्यापीठमध्ये झालं नाही. पण मग माझे तिथे चांगले मित्रमैत्रिणी
म्हणजे जमले होते, जे एका वैचारिक लेवलला म्हणजे सामाजिक लेवलला ते काम करत होते. त्यांना त्या मुलांची समस्या, विद्यापीठमधल्या काही अडचणी असतील तर ते तिथे मला योगायोगाने त्यांची माझी ओळख झाली. मग योगेश असेल, सतीश असतील, आमचा सगळा असा ग्रुप जमला. बरं. मग राहुल सर असतील, म्हणजे बरेच जण होते तिथे, प्रवीण सर, पूजा, भरपूर जण होते. मग अशांनी काय केलं की का हिचं ऍडमिशन होत नाही म्हणून ते तिथे त्यांनी आंदोलन सुरू केलं. बरं. हा, आणि मग ती चळवळ झाली एकदम, आणि एकदमच त्याला ग्रिप मिळाली की हिचं ऍडमिशन का होत नाही. मग तिथे तो एक वातावरण क्रिएट झालं. त्याच्यानंतर ते शेवटी झालंच नाही, पण नुसताच फुगा तयार झालं नाही. पण त्याचा इम्पॅक्ट आम्ही समोरच गणेश खिंडच्या समोर मॉडर्न कॉलेज आहे, तिथे गेलो सगळा मॉब बघून. तिथल्या इकॉनॉमिक्सच्या सरांनी एवढी जनता आली, काय विषय. तर मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, हिचं पुणे विद्यापीठ समोरच हिचं ऍडमिशन करायचं, ही अनाथ आहे, हिचं काही असेल तर आम्ही देऊ. म्हणजे त्यावेळेच्या मित्रमैत्रिणींनी मला सपोर्ट केला आणि पुढे उभं केलं की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि हे खूप महत्त्वाची गोष्ट ठरली माझ्या आयुष्यात सर. नाहीतर मी त्यावेळेस हार मानली असते तर मी आज इथे पोहोचले नसते. आणि ते MA ची लढाई सुरू झाली. MAचं ऍडमिशन मिळालं मला कॉलेजमध्ये, आणि ते करत असताना आयुष्यात काहीतरी करायचं हे पहिल्यापासूनच माहिती होतं. पण कसं असतं सर, अनाथ मुलांना आहे ना योग्य वेळेस दिशा आणि दशा ह्यातला फरक समजवणारं कोणीतरी हवं असतं, जे की आपल्या परिवारामध्ये असतंच. आपल्या मुलाला 10वीत गेल्यानंतर चांगले मार्क आल्यावर पेढे देऊन समाजात कौतुक केलं जातं, पण आमच्यासारख्या मुलांचं काय, 10वीत मी पण फर्स्ट क्लास आहे, पण माझे कुणी कधी कौतुक केलं का, किंवा माझं कुणी काही एक आनंदाचं सेलिब्रेशन केलं का, नाही केलं ना. पण त्याच परिवारातला मुलगा असेल तर त्याचं कसं, त्याला सांगितलं जातं की बाबा तुला 70% पडले, डिस्टिंक्शन आहे, तू सायन्सला जा, तुला हे मिळेल, आर्ट्सला जा, मार्गदर्शन केलं जातं. पण माझ्या आयुष्यात मला मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं. आणि मी माझं स्वतःचं डिसिजन घेत गेले, मी माझे स्वतःचे रस्ते बनवत गेले. माझ्या बलबुतावर जेवढं मला जमलं तेवढं मी माझ्या आयुष्यात चांगल्या मार्गाने करायचा प्रयत्न केला. आणि हे शिक्षण घेत असताना मला वाटलं की नाही, आता कुठेतरी आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही, आणि कुठेतरी हे केलं पाहिजे. तर मग तिथे पण हाच प्रॉब्लेम आला की डॉक्युमेंट आहे. मग पण माझं ओपनमध्ये ॲडमिशन मात्र झालं. MA करत असताना मग मला कुणीतरी सांगितलं की तू स्पर्धा परीक्षेकडे वळ, तुला जर चांगलं अस्तित्व निर्माण करायचं आहे आयुष्यामध्ये, तुला जर चांगलं तुझ्या मुलांसाठी काम करायचं आहे, तर तुला अधिकारी होऊन काहीतरी चांगलं करता येईल. आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला स्पर्धा परीक्षा करण्याचा. आणि पुणे विद्यापीठ माझा संघर्ष चालू होता. सकाळी काम, दुपारी काम, मग कमवा शिकवा ह्या योजनेत होते मी. सकाळी पहाटे म्हणजे 7 ते 10 कॉलेज असायचं, 10 नंतर मी जॉबला जायचे, 3पर्यंत कमवा शिकवा, 3 नंतर मी संध्याकाळी 7-10 पर्यंत अभ्यास करायचे. तिथून परत माझं हॉस्टेल कुठे असेल कात्रजला, तिथे जायचे. नाहीतर कधी हॉस्टेलही नसायचं माझं, सुरुवातीला तर नव्हतंय, रेल्वे स्टेशनवरच जायचे. मग त्याच मुलांनी, मैत्रिणींनी माझी सोय भरपूर ठिकाणी केली. मग कॉलेजमध्ये गेले, कॉलेजच्याही लोकांनी खूप सहकार्य केलं. प्रिन्सिपल सर, खरात सरांनी केलं, देशमुख सरांनी, त्यांचे सेक्रेटरी होते शमाकांत देशमुख सर, त्यांनी केलं मला सहकार्य. त्यांच्या हॉस्टेलमध्ये मला काम दिलं सांभाळायचं आणि कॉलेजमध्ये प्रवेश दिला. असं करत करत माझा अभ्यास हे ते सुरू झालं. आणि 2017ची माझी PSI, STI आणि असिस्टंटची परीक्षा होती. त्यापैकी मी PSI एक्झाम पास झाले होते. हो, 2017मध्ये. आणि त्यावेळेस मला आठवतं की महिलांचा कट ऑफ हा 35 होता, आणि मला काहीतरी 39 म्हणजे जवळजवळ 40च्या घरात मार्क होते. आणि MPSC मध्ये तुम्ही पाहत असाल तर अनुभव असेल तुम्हाला तर पॉईंटची इथे फाईट असते. आणि त्यावेळेस मी महिलांमधून म्हणजे पहिली होते, त्यात मी अनाथ महिला, आणि त्यात माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे आयडेंटिटी काय तर अनाथ. तर मग हे सगळं म्हणजे एकीकडे हसू पण येतं, एकीकडे रडू पण येतं सर. कारण का मित्रपरिवार, आजही माझी फॅमिली कोण असेल तर ज्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं असे माझे मित्रमैत्रिणी, आणि जे कोणी मला मोठे हितचिंतक असतील ज्यांनी मला मदत, तेच मी त्यांना आपलं मानते, आणि तोच माझा परिवार मी मानते. आणि विषय काय होता की त्यावेळेस माझा रिझल्ट आला, पण माझ्यासोबत असलेल्यांचा कोणाचाच नाही आला. मग सगळ्यांनी चेक केलं की अरे अमृताचा रिझल्ट आला, अमृताचं नाव दिसतंय, मार्क पण चांगले आहेत. सगळ्यांनी 2-2, 3-3 वेळेस यादी बघितली, खरंच अमृताचंच नाव आहे ना. हो, कारण आम्ही सोबत अभ्यास करायचो.
आणि त्यावेळेस माझं नाव आलं. मी परीक्षा पास झाले, पूर्वपरीक्षा छान मार्काने पास झाले. असं कुठेही घासाघाशी नव्हती. आणि नंतर जेव्हा मुख्य परीक्षा द्यायची वेळ आली, तेव्हा मात्र मी टेक्निकलमध्ये अडकले, की माझा फॉर्म नाही भरून घेतला MPSCने. कारण ते होतं, की माझ्याकडे जातीचा दाखला नव्हता. माझ्याकडे महिला आरक्षण म्हणजे NCL त्यावेळेस नव्हतं. आज ती अट नाहीये, पण त्यावेळेस होती. आणि हे पण नव्हतं, म्हणजे कोणतेच आधार कार्ड असतील किंवा पॅन कार्ड हे कोणाचे तरी मी बनवून घेतलं होतं किंवा काय. आज माझ्याकडे दुसऱ्यांच्या पत्त्यावर माझा आजही स्वतःचा माझा परमनंट ॲड्रेस असा नाहीये. पण काम भागेल काम चलाव इतपत मी करून घेतलं. तर मग हे सगळे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे, टेक्निकल अडचणी असल्यामुळे त्यावेळेस माझी संधी मात्र गेली. पण मी तिथेच बसून नाही राहिले. तिथून पुढे मी खरा लढा उभा केला. आणि हे सगळं जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींना कळालं, की हिचा रिझल्ट आहे आणि मग हिचा रिझल्ट असताना MPSCने हिला डावललं, मग असं कसं करू शकते. मग आम्ही आता अधिकारी होणार म्हटल्यावर आपण नियमाने जाणार, आपली अप टू डेट फाईल असणार. मग मी माझी फाईल तयार केली, विनंती अर्ज तयार केला, आयोगात गेले. आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांना मी दाखवलं आणि त्यांना हे सांगितलं, की सर मी अनाथ आहे, माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही आहेत, म्हणून मी ह्याला नो केलं NCLला. ह्यात माझी काय चूक आहे म्हटलं, मी तुमच्याशी खरं बोलले. म्हणजे खरं बोलून मी पाप केलं का, असं त्यावेळेस मला जाणवलं. हे सगळं इतकं पोलाइटली मी त्यांना सगळं समजून सांगितलं, तरी पण आयोगाने मला त्यावेळेस म्हटलं, की हो हो करतो आम्ही करतो. शेवटी मुख्य परीक्षा होऊन गेली, मला काही संधी मिळाली नाही. आणि त्याच्यानंतर मग मी खूप रडले, की माझ्या पोटाचा प्रश्न होता सर. एक तर आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किती लाखो मुलं धडपड करतात आपण बघतो. शिपाईची नोकरी असेल, पोलीस भरती असेल, किती असो, आणि ती तर PSI सारखी पोस्ट होती. आणि माझ्यासारख्या मुलीला छोटी मोठी पोस्ट मी कधीच कंपॅरिझन नाही केलं, कारण मी संडास बाथरूम धुवून आलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी क्लर्कही तेवढीच महत्त्वाची आहे, PSI तेवढीच महत्त्वाची आहे, शिपाई तेवढीच महत्त्वाची आहे, आणि कलेक्टर पद ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पण मी विचार करत होते, की आपल्याला आपलं रोजीरोटी चांगल्या पद्धतीची एक स्टॅबिलिटी येते सरकारी नोकरी म्हटल्यावर. आणि हे जे भटकणं होतं ते माझं थांबलं असतं कुठेतरी, मी एक स्टेबल झाले असते. पण ते दुर्दैवाने माझ्या बाबतीत ते झालं नाही. आणि मग त्याच्यावर पर्याय काय, तर मी MPSC आयोगात गेले, सगळी प्रोसिजर पूर्ण केली. तिथे मला न्याय मिळाला नाही. शेवटी मी सकाळच्या मीडिया ऑफिसला गेले. तिथे मी व्यथा सांगितली आणि त्यांना सांगितलं. मग त्यांनी माझे ह्या म्हणजे प्रश्नाची दखल घेतली. त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात ह्या प्रश्नाला आवाज उठवला आणि मग वेगवेगळ्या वृत्तपत्र वाहिनींनी माझ्या ह्या प्रश्नाला आवाज उठवला. आणि त्यावेळेस मला आठवतं, की आदरणीय देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री, त्यावेळेस तेच मुख्यमंत्री होते, शासन दरबारी, आणि त्यांच्या ऐवजी श्रीकांत भारतीय सर होते. तर भरपूर म्हणजे ह्या प्रश्नाला वाचा फुटली. मग अनेक मोठे लोकांनी मला त्यात सहभाग करून घ्यायचा प्रयत्न केला, माझे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मी मीडियात हा प्रश्न उचलला होता, की मी अनाथ आहे, मी रेल्वे स्टेशनवर राहते आणि मला जात नाही, धर्म नाही, आणि मी अनाथ संस्थेत वाढले, ही माझी चूक आहे का? जर तुम्ही सगळे धडधाकट असताना आज SC, ST, OBC, NT विविध जातो आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये इतके जाती धर्म आहेत, मग आम्हाला तुम्ही का नाही आमचा अधिकार दिला? तुम्ही अक्षरशः मतदान करताना तुम्ही तृतीयपंथीयांचा पण विचार केला, पण आमचा का विचार केला नाही? असे प्रश्न मी जेव्हा मीडियामध्ये बोलले आणि त्याची माझी दखल घेतली गेली शासन दरबारी. मग त्यावेळेस काय झालं, की आदरणीय श्रीकांत भारतीय सर त्यांचे OSD होते देवेंद्रजींचे. तर त्यांना माझ्याच एका टीममध्ये राहुल सरांनी त्यांचा नंबर शोधला होता. तर मग त्यांना मी फोन केला. तर त्यांनी सुरुवातीला मला, आता ऑब्व्हियसली की ते एवढे मोठे आहेत, अननोन नंबर कशाला उचलतील, पण मी त्यांना एक शुद्ध मराठीत मेसेज केला होता. रात्री मी खूप फोन केले, मी थकले होते आणि मी खूप नर्वस होते त्यावेळेस, कारण माझ्या बाबतीत हे सगळं असं झालं. त्यात मी अनाथ, उद्या एखाद्या मुलाचा परिवार असता तर त्याची बाजू कुणीतरी भक्कम मांडू शकलं असतं. माझी इथे बाजू मांडायला पण कोणी नाही, न्यायासाठी भांडायला कोणी नाही. त्यात मी कलेक्टरपासून ते अगदी तहसीलदार तलाठीपर्यंत सगळ्या पायऱ्या झिजवल्या होत्या, कुठेच मला दाद मिळाली नाही.
तर शेवटी सौरभराव तेव्हा कलेक्टर होते, ते म्हटले की बेटा हे तुला केलं तर हे तूच काम करू शकते. आणि राजेंद्र मोठे सर होते, आम्ही म्हणे तुझ्या फाईलवर सही करू, पण तुला शासन दरबारी तुलाच हे प्रश्न मांडणं आहे, तू जर आवाज उठवला तर हे काहीतरी होऊ शकतं. मग असं करून करून मी शेवटी त्यांना मेसेज केला आहे की साहेब म्हटलं असं अशी मी अमृता करवंदे आहे, मी अनाथ आहे, माझी MPSCतनं निवड झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रीफ मी थोडंसं कडक मेसेज केला. त्यांनी तातडीने मला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी मला बोलवून घेतलं त्यांनी. क्या बात आहे. हो. आणि मग मी ही सगळी बातमी सगळ्या मित्रांना सांगितली की असं असं झालं म्हणून. त्यांचा आपल्याला रिप्लाय आला आणि मंत्रालयात बोलवलं. आता मंत्रालयात बोलवलं म्हटल्यावर आधीच घाम फुटला. सामान्य लोकांना तिथपर्यंत जायचं म्हणजे किती कठीण आहे ते, बरोबर. की तुम्हाला सोपं नाही ना. तिथे तामझाम एवढी ती सिक्युरिटी. तेव्हा तर मी किती लहान होते सर, माहिती काहीच नाही. जायचं कसं काय, तर ठीक आहे मुंबईत आहे सगळं, पण आपण कधी मुंबई पाहिली नाही. तर त्यावेळेस पहिल्यांदा मग सर म्हटले चल तू आपण जाऊ. म्हणजे हे जे असतं ना की मित्रांचा जो सपोर्ट आहे मला तो त्याही वेळेस होता, आजही आहे. आणि त्यांच्या एवढ्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांच्या सपोर्टमुळेच मी ती लढाई जिंकू शकले. आणि ते म्हटले की आपण सोबत जाऊ. मग आम्ही सगळे मिळून गेलो मंत्रालयात. मग मी त्यांना फोन केला, साहेब मी आली आहे, पण माझ्याकडे कोणतीच आयडेंटिटी नाही, मला हे आत घेणार नाहीत, तुम्हाला यावं लागेल किंवा आपली कशी भेट होणार ते तुम्ही बघा. बरोबर. ते बिचारे गचत वरून आले खाली, त्यांचे PA मला घ्यायला आले. मग त्यांनी आत सोडलं आमची पूर्ण फौज. ते असे बघितलं त्यांनी अवाक की काय तर ह्यांना वाटलं की आंदोलनाच्या भूमिकेतच आलेले आहेत, न्याय मागायच्या भूमिकेत, कारण मेसेजच तसा केला होता. नंतर मग तिथे मला त्यांनी बसवलं, शांत केलं, पाणी दिलं. मग त्यांनी माझी फाईल वाचली आणि मी त्या फाईलमध्ये कमीत कमी 10 ते 18 मागण्या केल्या होत्या. आणि मला कळलं होतं ना अभ्यास करत असताना की माझ्या घटकासाठी काहीच नाहीये. आणि मग मी ती फाईल तयार केली, माझा रिझल्ट, माझे सगळे मुद्दे, माझ्या मागण्या, हे ते सगळं त्यांनी वाचलं, माझी स्टोरी ऐकली. ते खूप सहानुभूतीपूर्वक त्यांना खूप त्यावेळेस वाईट वाटलं की जेन्युन असा घटक आहे. आणि इन जनरल समाजामध्ये लोकांना अनाथ म्हणजे फक्त अनाथ आश्रम एवढंच सीमित आहे, पण त्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा, ह्या सगळ्या गोष्टी समजत नाहीत लोकांना. मग हे जेव्हा मी त्यांना डीपली सांगितलं त्यावेळेस योगायोग असा होता की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिथे होते आणि ते म्हटले की बेटा CM आज उपस्थित आहेत, हा मुद्दा त्यांच्या कानावर घालू आपण. मग त्याच दिवशी आणि तो हिस्टोरिक मुमेंट झालं माझ्या आयुष्यातलं. म्हणजे अक्षरशः त्यावेळेस तर तुम्ही माझा फोटो बघाल आणि आज तर तुम्हाला कळून जाईल, मला पूर्ण घाम फुटला होता. कारण मी खूप लहान होते आणि एका मुख्यमंत्र्यांच्या OSGला भेटलीये आणि तेच OSG म्हणतात की बेटा मुख्यमंत्र्यांना भेटू. मग आता एवढी तयारी, एवढा धीटपणा की त्यांना काय बोलायचं, इथून सुरुवात. मग मी म्हटलं हो चालेल, हो तर म्हणून दिलं होतं, पण आता तिथं गेल्यावर माझी थोडीशी टराकली होती की अरे काय कर. पण मी ऐकलं नाही, मी धीटपणाने बोलले. म्हणजे मी म्हटलं ना की आयुष्यात मी कधी हार नाही मानली. आणि माझा एक स्वतःची ढाल आहे की सेल्फ कॉन्फिडेंट. म्हणजे तो इतका असला पाहिजे, तुमच्यात काही असू की नसू पण असला पाहिजे. स्वतःला जगायचंय ना तर तुमच्यात तेवढं ढाल असली पाहिजे की तुम्ही लढू शकता. मग मी तिथे गेले, त्यांची मीटिंग चालू होती त्यावेळेस, आपलं ते लूफचा प्रोजेक्ट चालू होता काहीतरी. तर ते तातडीने साहेबांनी, माझं OSG आपले श्रीकांत भारतींनी त्यांना समजून सांगितलं की साहेब असा असा एक विषय आलाय आपल्याकडे. आणि मग त्यांनी मला बसवलं तिथे आणि सांगितलं, म्हटलं साहेब मी अमृता करवंदे, मला काही घेणं देणं नाही तुम्ही मुख्यमंत्री आहे का काय आहे, माझी काय चूक आहे, मी अनाथ आहे, मला जात नाही, मला धर्म नाही, मला माझे मायबाप माहीत नाही, मी कुठली बेवारस पोरगी कुठे कोणाला काही सापडली, त्यांनी नेऊन माझं अनाथ आश्रमात दाखल केलं, त्यांनी मला सांभाळलं. अनाथ आश्रम म्हटलं की 18 वर्ष झाले तुम्ही संसार सोडून द्या. मग म्हटलं माझ्यासारख्या मुलींनी जायचं कुठे, तुम्ही पण एका मुलीचे बाप आहात, हे पण एका मुलीचे बाप आहेत, आपल्यातले सगळेच राजकारणी लोक, प्रत्येकाला आई वडील मुलं मुली असतातच म्हटलं, पण माझ्यासारख्या मुलींनी जायचं कुठं. आणि माझ्यासारखी मुलगी रेल्वे स्टेशनवर राहून संडास बाथरूम धुवून MPSC सारखी परीक्षा पास होते आणि तुम्ही तिला कागदाच्या कचाट्यात ऐकून तिला नियम विचारताय की तुझ्याकडे जातीचा दाखला कुठे, तुझ्याकडे NCL कुठे, तुझ्याकडे आधार कार्ड आहे, तुझ्याकडे अमुक आहे तमुक आहे. हे कुठला न्याय म्हटलं. म्हणजे माझ्या एवढ्या परिश्रमाला, म्हणजे एवढ्या कष्टाला, माझ्या बुद्धीला काहीच किंमत नाही, तुमच्या फाटक्या कागदाला किंमत आहे. जेव्हा ही गोष्ट त्यांनी शांतपणे ऐकून घेतली त्यावेळेस त्यांनी जी खटपट केली तिथे, तो बघण्यासारखा सीन होता.
आणि तो आयुष्यातला माझा अविस्मरणीय म्हणजे क्षण आहे तो. त्यांनी पटपट आयोगाला फोन केला, सगळ्या मुख्य सचिवांना बोलून घेतलं, सगळं झालं. सगळे शांत निशब्द होते, कारण आयोगाकडनं त्यांना तेच उत्तर आलं की साहेब आपल्याला ह्यात काहीतरी पॉलिसी करावी लागेल आणि ह्यात काहीही आपण आत्ताच्या स्टेजला करू शकत नाही, कारण जर तिला आपण स्पेशल न्याय दिला तर इतर लोक आंदोलन करतील आणि त्यांना असं वाटेल की आमच्यावर अन्याय होईल. मग साहेबांनी त्या लेवलला, त्यांच्या लेवलला जाऊन खूप प्रयत्न केले, पण मग त्यावेळेस माझे बरेच म्हणजे आदरणीय बच्चू कडू असतील, आशिष शेलार साहेब असतील, म्हणजे विविध राजकीय लोकांनी माझे प्रश्न विधिमंडळात मांडले, त्याला पंकजाताईंनी उत्तरही दिलं. मग असा एक दिवस आला सर की हे सगळं झालं, म्हणजे साहेबांनी सगळे प्रयत्न केले, सगळं झालं, पण काहीच प्रोव्हिजन टेक्निकली तशी साऊंड नव्हती आणि काही करता नाही आलं त्यावेळेस. आणि त्यावेळेस तो नशिबाचा भाग किंवा एक आपण जे ठरवतो तसं सगळं होईलच असं नाही, वरच्याच्या नियतीच्या मनात वेगळं असू शकतं आणि आपण जे ठरवतो ते वेगळं. तर कदाचित त्याही वेळेस आज महिला दिन आहे म्हणून मला अभिमान वाटतो की त्याही वेळेस साहेबांनी महिला दिनाच्या निमित्तानेच अधिवेशन मध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल, सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा तो दिवस होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलांना शिक्षण, नोकरी, इतर स्कॉलरशिप, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनाथ 1% आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या नावाने दिलं गेलं. क्या बात आहे. आणि मला वाटतं तुमच्या नावाने जसं पत्र पण दिलं होतं. हो, पत्रही दिलेलं आहे सरकारने माझ्या त्या नावाने की अमृता, तू केलेल्या कार्याबद्दल, तू केलेल्या संघर्षाबद्दल आम्ही हे असा निर्णय घेतलेला आहे आणि तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. इतर अनाथ मुलांचं आयुष्य कसं सुखकारक होईल आपण ह्याचा निश्चित पॉझिटिव्हपणे विचार करू, असं ते पत्र होतं. आणि मला त्या दिवशी अक्षरशः झोप लागली नाही आणि म्हणजे मी तेवढ्या बाबतीत देवेंद्रजींना आज जवळून ओळखते. त्या दिवसापासून त्यांनी माझं पालकत्व घेतलेलं आहे. हो, आणि आदरणीय श्रीकांतजी भारती असतील, देवेंद्रजी असतील, त्या दिवशीच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की बाळा तू हार मानू नको, तुला काहीही लागलं तर तू कोणाचकडे जायचं नाही, तुला मी आहे, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मात्र तू माझी मुलगी आहेस आणि राहशील, तुझं प्रत्येक गोष्ट मी करेल, तू फक्त छान अभ्यास कर. मग मी तिथून त्यांनी सगळं हे म्हणजे डिक्लेअर केलं की तू माझी मुलगी आहे. अर्थात त्यांचं नाव देता आलं नाही, कारण ते 18 वर्ष मला पूर्ण आहेत आणि मी मेजर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण पालकत्व मात्र त्यांनी माझं घेतलं. आणि तो दिवस मला आजही आठवतो की जेव्हा ही सगळी व्यथा मी त्यांच्यासमोर मांडली ना, तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं दोघांच्या. इथे रात्रभर जेवले नव्हते आणि रात्री त्यांनी बंगल्यावर मात्र, तेव्हा ते मुख्यमंत्री होते, तर त्यांनी श्रीकांतजी भारती सरांना बोलून घेतलं आणि म्हटले की श्रीकांत आपल्याला ह्यात काहीतरी करावं लागेल बाळा, त्या मुलीसाठी तरी करावं लागेल आणि तिला न्याय द्यावाच लागेल. त्यांची आई असेल, म्हणजे इतके ते मुळातच ते खूप हळवे आहेत. लोकांना त्यांची राजकीय भूमिका माहिती आहे, इकॉनॉमिकल माहिती आहे, पण एक सामाजिक हळवेपणा आहे ना, तो मी त्यांचा जवळून बघितलेला आहे. आणि त्याच्यामधले ती जी आमची अटॅचमेंट आहे, आमचं आज म्हणजे इतकं हक्काने भांडण होतं की मी एक म्हणजे मेसेज केला की त्यांचा रिप्लाय आलाच पाहिजे, इतकं आमचं आज बॉन्डिंग आहे. आणि श्रीकांत भारती तर अर्थातच त्यांनीच हे सगळं मला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. तेही मी त्यांची लाडकी कन्या आहे, देवेंद्रजींची पण लाडकी कन्या आहे, तर ते माझं तेवढाच म्हणजे पालक म्हणून माझं नशीब आहे की देवाने मला इतक्यावरती पोहोचवलं स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या बलबुद्धीवर, की ह्या लोकांनी मला मुलगी मानलं आणि मी त्यांची कायम ऋणी राहील. आणि मी माझ्या कष्टातनं मला जेवढं शक्य आहे तेवढं मी चांगलं कार्य करायचा प्रयत्न नक्की करेल. नक्कीच. तुमचं जरी पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं असेल, अर्थात तुम्ही जे काम केलंय ते फक्त तुम्ही स्वतःसाठी केलेलं नाही. तुम्हाला भविष्यामध्ये किंवा आत्ताही जे अनाथ मुलं असतील, मुली असतील की जे स्वतःसाठी झगडतायत, त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा एक अनाथाची माय झालात. कारण आज ज्या समस्यांना तुम्ही फेस करत होतात ती फक्त तुमची एकटीची समस्या नव्हती, प्रत्येक जण त्याच फेजमधून जातोय. फक्त विचार करण्याची पद्धत वेगळी असेल. एखादा असेल की ठीक आहे, मी अनाथच आहे, मला डॉक्युमेंट नाही येत, सोडून देत असेल आणि त्याच्या मार्गाने तो काहीतरी पाहत असेल. आणि एक तुम्ही ते शेवटापर्यंत त्याला घेऊन गेलात आणि अनाथांचं 1% आरक्षण तुमच्या नावानिशी तुम्ही घेऊन आलात. आपल्या देशात बांगलादेशी येतो
त्याच्याकडे पण डॉक्युमेंट असतात. करेक्ट. पण आपल्या देशात, आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेली एखादी मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतात. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही. बरोबर.